मित्रांनो नमस्कार. पोलीस भरतीचं ग्राउंड आपलं 45-47 मार्काचं पडावं त्यासाठी मी कंटिन्यू व्हिडिओ बनवतोय. भरपूर विद्यार्थीच्या चुका करताय, त्या चुका आपण स्टेप बाय स्टेप काढत आहे, विद्यार्थ्यांना सांगत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट कव्हर करणार आहे, ती म्हणजे जो काही तुमचा डाएट आहे, तर त्या डाएटमध्ये तुम्ही स्प्राउट्स खाता बघा, म्हणजे जे कडधान्याची उसळ वगैरे तुम्ही खाता ना, तर त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर तुम्हाला त्या डाएटचा टाईम, जो काही तुमचा स्प्राउट मेल आहे त्याचा टायमिंग चेंज करायचा. मोस्टली काय होतं माहिती आहे का, विद्यार्थी काय करताय की वर्कआउट झालं की वर्कआउट झाल्याच्या नंतर जे भिजलेले कडधान्य असतात ते खातं. तर तुम्हाला ते बंद करायचे. कधी पण लक्षात ठेवा, वर्कआउट नंतर आपल्याला इन्स्टंट रिकव्हरीची गरज असते. तर त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. पहिली तर गोष्ट, तुम्हाला कार्बोहायड्रेट्स घ्यायचे. वर्कआउट झाल्याच्या नंतर तुम्ही अशा गोष्टी खा की ज्याच्यामध्ये थोडी साखर किंवा ग्लुकोज जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे. तुम्ही केळी खा, थोडं गोड वस्तू खाल्ल्या तरी चालेल, बरोबर. आणि प्रोटीनचा सोर्स तुम्हाला घ्यायचा आहे. तर प्रोटीनसाठी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की प्रोटीनचे सोर्सेस काय काय आहे. तर जे कडधान्य आहे ना, ते तुम्ही जेवणाच्या वेळेमध्ये किंवा जे मधले गॅप असतं ना त्या ठिकाणी ॲड करा. मी भरपूर वेळा बघितलेलं आहे की विद्यार्थी काय करते की वर्कआउट झालं लगेच कडधान्य खायला लागतात. तर प्रयत्न करा, तुम्हाला चांगला परफॉर्मन्स जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिक्विड मिल ॲड करण्याचा प्रयत्न करा. लिक्विड मिल म्हणजे तुम्ही दूध घ्या, प्रोटीन घ्या, पाण्यामध्ये दही घ्या, पाण्यावालं दही घ्या, त्याच्यानंतर ताक घ्या. तर या पद्धतीचे तुम्ही लिक्विड मिल्क घेण्याचा प्रयत्न करा. आणि लिक्विड मिल्कमध्ये आपले कार्बोहायड्रेटचे पण सोर्स आहेत. जसं ऊसाचा रस झाला, बाकीच्या गोष्टी झाल्या, ग्लुकोज झाला. तर या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्कआउट झाल्याच्या नंतर घ्या. स्प्राउट जे तुम्ही ग्राउंड झाल्यानंतर घेताय तर ते बंद करा. महत्त्वाचे व्हिडिओ येत राहतील, त्याच्यासाठी तुम्हाला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. जय हिंद.